करते। मनापासून सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी थोडी गावाला आलेली आहे आईकडे दीपावलीसाठी, तर मागचं बॅकग्राऊंड जे आहे ते तुम्हाला थोडं वेगळं वाटेल। हे मी आईच्या इथे व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी खास करून, तर थोडं मागचं बॅकग्राऊंड इग्नोर करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा। मनापासून सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत की स्वामी महाराजांची सेवा कशी करायची। आपल्याला गुरुवारचे स्वामी महाराजांचे 11 किंवा 9 गुरुवार आपल्याला करायचे आहे, किंवा तुम्हाला 21 करायची इच्छा असेल तर तुम्ही 21 करा, पण मी 11 केले होते। तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढे करायचे तेवढे तुम्हाला करायचे आहे, आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे की मी एवढे एवढे गुरुवार करणार आहे, मी एवढे एवढे मनाभावातून तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आता संकल्प करा। संकल्प कसा करायचा ते मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये, पण थोडं फास्टमध्ये सांगते। समोरच आता मार्गशीर्ष महिना आहे। हे महिने आपल्याला खूप चांगले असतात सेवा करण्यासाठी। तसेही 12ही महिने 12ही काळ आपल्याला सेवा करायच्याच असतात, पण हे जे कार्तिक महिना आणि मार्गशीर्ष महिना या 2 महिन्यांचं खूप महत्त्व आहे। संकल्प कसा करायचा तो मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्याला पहिले आपल्या मनात आपण इच्छा धरायची की मी आता 11 गुरुवार करणार आहे। तुम्हाला पहिले तामण घ्यायचं, पाणी घ्यायचं, ओम केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः असं तुम्हाला म्हणून संकल्प करायचा, आणि 3 वेळा आपण ते पाणी प्यायचं आचमन करून, आणि चौथ्यांदा एक फूल थोड्या अक्षदा लाल करून घ्यायचा, पाणी घ्यायचं आणि ते तामणामध्ये सोडून द्यायचं, आणि तुम्ही जेवढे करणार असाल तेवढं ते बोलायचं, तुमचं गोत्र बोलायचं। अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करायचा। आता स्वामींची पूजा कशी मांडायची ते मी तुम्हाला सांगणार आहे, ते लक्षपूर्वक ऐका। आता तुम्हाला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा, त्यावर तुम्हाला पिवळं वस्त्र घालायचं। स्वामींना पिवळी वस्तू खूप आवडते, आणि तसंही आपल्याला गुरुवारी गुरुग्रह मजबूत आपला राहण्यासाठी आपल्याला गुरुवारी विशेष करून पिवळं वस्त्रच परिधान करायचं आहे। गाईला, गोमातेला तुम्हाला पिवळं फळ किंवा वस्तू, केळी वगैरे असं तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्हाला खाऊ घालायचं आहे। आणि आता काय करायचं, एक पाट किंवा चौरंग घ्यायचा, चौरंगावर तुम्हाला पिवळं वस्त्र टाकायचं, खाली थोडीशी तांदळाची रास घालायची, त्यावर कलश मांडायचा, आणि स्वामी महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला सकाळी अभिषेक करून घ्यायचा पंचामृताने। आणि थोडं आता थंडीचे दिवस आहेत, आपण थंड्या पाण्याने आंघोळ करू शकत नाही, म्हणून स्वामींसाठी थोडं कोमट पाणी करायचं। अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला स्वामीला छानपैकी आंघोळ घालायची, पुसून घ्यायचं, आणि हिना अत्तर लावायचं। हिना नसेल तर गुलाबाचं लावा किंवा मोगऱ्याचं अत्तर लावा, पण अत्तर हे आपल्याला अवश्य लावायचं आहे। नंतर स्वामींना त्यांची वस्त्र घालायची आहे, आणि त्यांच्या जागेवर आपण आता पाटावर किंवा चौरंगावर आपण त्यांना बसवणार आहोत, तर तिथे तुम्हाला थोड्या अक्षता टाकायच्या, त्यावर हळदी कुंकू ठेवायचं, 2-4 दाणे थोडेसेच, आणि त्यावर आपल्याला मूर्ती असेल तर मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटो तुम्हाला त्या अक्षदावर त्यांना विराजमान करायचं आहे। फोटो असेल तर थोडा पाण्याचा शिलकावा देऊन पुसून घ्या, आणि नंतर हिना अत्तर किंवा मोगऱ्याचं किंवा गुलाबाचं अत्तर असेल तर ते तुम्हाला लावायचं आहे। आणि तिथे आपल्याला अशा प्रकारे स्वामींची स्थापना करायची। गणपती बाप्पा पण आपल्याला मांडायचे आहे। आता सकाळी तुम्हाला पूजा करायची असेल तर तुम्ही गणपतीची मूर्ती ठेवू शकता, आणि संध्याकाळी तुम्ही बसवणार असाल तर काय करायचं, आपल्याला आता एकदा आपण आंघोळ घातल्यावर देवघरातले संध्याकाळच्या वेळी आपले सकाळच्या देव्हाऱ्यातले देव उचलणं योग्य मला तर वाटत नाही, तर तुम्ही काय करायचं, गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून एक तुम्हाला लाल सुपारी घ्यायची, आणि तिथे गणपती बाप्पाची स्थापना आपल्याला करायची, ते याच्या जवळच स्वामींच्या फोटो जवळच। आणि हे झालं। आता नंतर स्वामींसाठी आपल्याला सकाळीच पूजा मांडून घ्यायची। तशी तरीही सकाळी पूजा मांडल्याने असं प्रसन्न वाटते घरामध्ये। दिवसभर आपल्या घरामध्ये पूजा असली की आपल्याला सकारात्मकता वाटते घरामध्ये, आपल्याला खूप असं प्रसन्न वातावरण वाटते। कोणतीही पूजा मी तर म्हणेन शक्यतो सकाळीच मांडा जा। मीही एवढ्या दिवस मांडत नव्हते, पण आता मांडायला चालू केलेली आहे। खरोखर खूप अशी एनर्जी आल्यासारखं वाटतं, सकारात्मकता वाटते, आणि मन एकदम असं प्रसन्न वाटतं। नंतर आपल्याला केळीचा नैवेद्य ठेवायचा, म्हणजे केळी ठेवायची,
आणि दूध साखरेचा नैवेद्य ठेवायचा। दूध साखरेच्या नैवेद्यामध्ये आपल्याला जरूर तुळशीपत्र घालायची आहे, एक तरी तुळशीपत्र घाला। आणि जे आपण केळीचा प्रसाद ठेवलेला आहे, नैवेद्य ठेवलेला आहे, त्यावर पण एक एक तुळशीपत्र जरूर घालायची आहे। आणि नैवेद्याच्या खाली आपल्याला मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की एक चौकोन काढायचा आणि त्यावर आपल्याला नैवेद्याची वाटी किंवा प्लेट आपण ते ठेवू शकता, ताट। आणि आपल्याला या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या, अशा प्रकारे तुम्हाला ती पूजा मांडायची आहे। शंख ठेवायचा, घंटा ठेवायची, 5 प्रकारचे फळं ठेवले तरीही चालेल, तुम्हाला जसं शक्य असेल तसं ठेवा। आणि नाही काही तर तुम्ही एक फळ जर ठेवलं तरीही चालेल, दूध साखरेचा नैवेद्य ठेवला तरीही चालेल। स्वामी महाराज खूप प्रेमळ आणि दयाळू आहेत, ते आपल्याला समजून घेतात। आपली जशी परिस्थिती असली त्यानुसार आपल्याला पूजा मांडायची आहे। मी असा कोणाला अट्टहास करत नाही की तुम्ही एवढंच मांडा तेवढंच मांडा, तुम्हाला जशी मांडता येईल तशी मांडा। फक्त आपल्याला काय करायचं आहे, सेवा करणं, भक्ती करणं हे खूप महत्त्वाचं आहे, हे आपल्याला करायचं आहे। काय करायचं, त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्याला त्या दिवशी जे सारामृतची पोथी असते ती पोथी तुम्हाला 21 अध्याय, 1 पासून 21 अध्यायापर्यंत पूर्ण एक पारायण करायचे। त्या दिवशी आपण जेव्हा गुरुवाराला सुरुवात करणार आहोत त्या दिवशीपासून तुम्हाला रोज नाही, त्या दिवशी तुम्हाला 1 पासून 21 पर्यंत एक पारायण करायचं। आणि स्वामी सेवा म्हणून क्रमश 3-3 अध्यायाने तुम्हाला 3-3 रोज 3 अध्याय वाचायचे। तुम्हाला जेवढं शक्य असेल, मी माळीवर जप करत नाही, मी खरं सांगते, मी फक्त जी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचीच माळ घेते। जे एक माळ करायची तेवढीच मी माळ करते, बाकीचा जप मी असा नुसता साधं देवाजवळ बसूनच करते, मी माळीवर जप करत नाही। आणि तुम्हाला 11 माळी शक्य असेल तर 11 माळी करा, 1 माळ करा। आणि दिवसभर आपल्याला मनातून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं आपल्याला जप करत राहायचं आहे, म्हणत राहायचं आहे, नामस्मरण करत राहायचं आहे। नामस्मरणाने खूप आपल्यामध्ये खूप पॉझिटिव्ह असे बदल होतात। मी हे खरोखर अक्षरशः किती अनुभवलं हे माझं मलाच माहीत आहे। मला सध्या या दिवाळीमुळे व्हिडिओ बनवणं शक्य होईना, म्हणून मी जास्त व्हिडिओ टाकना। आता ज्यावेळी आता दिवाळी झाली की मी आता आपल्या घरी जेव्हा जाईन तेव्हा तुम्हाला खरोखर माझे व्हिडिओ बघायला येतील, तेव्हा तुम्ही खरोखर म्हणसाल की खरंच व्हिडिओ आहे। तुम्हाला अशा सेवा करायच्या, सेवा केल्यानं कोणतं काही एक काम कोणतं कमी करा, थोडं एखादं इग्नोर करा। तुम्ही जे तुम्हाला आता हे वाटत असेल की हे थोडं महत्त्वाचं नाही आहे ते थोडं बाजूला ठेवा, पण नाही सेवा करणं झाली किमान आपण काम करता करता नामस्मरण तर करू शकतो ना। आणि आपल्याला त्या दिवशी केंद्रामध्ये जाऊन स्वामी महाराजांजवळ आपल्याला 2 विड्याची पानं, 1 रुपया, लाल सुपारी, नारळ घ्यायचं आणि स्वामींना संध्याकाळी जायचं केंद्रामध्ये, मठामध्ये। आणि काय करायचं ते तुम्हाला तिथे ठेवायचं। आणि आपण जेव्हा गुरु पौर्णिमेच्या वेळेस पद घेतो तेव्हा स्वामी महाराज तशी आपल्याला प्रार्थना करायची, हातामध्ये सेंडी स्वामींकडे करायची आणि त्यावर विड्याचं पान ठेवायचं, 1 रुपया ठेवायचा, नंतर लाल सुपारी ठेवायची, 1 गुलाबाचं फूल ठेवायचं आणि स्वामींजवळ तुम्हाला विनवणी करायची की स्वामी महाराज, मी यासाठी हे तुमचे 9 किंवा 11, 21 गुरुवार करत आहे, कृपया माझी थोडीशी भोळी भाबडी भक्ती तुमच्यापर्यंत पोहोचू द्या, माझी थोडी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचू द्या आणि माझी इच्छा पुरी करा, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्या दिवशी तुम्हाला तारक मंत्र देखील 11 किंवा 21 वेळा म्हणायचा आहे, किंवा 1 वेळा तरी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणायचं आहे। सुरुवातीला स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि नंतर 1 माळ करायची। आणि तुम्हाला त्यानंतर जे आपले 21 अध्याय आहे 1 ते 21 पर्यंत ते तुम्हाला पूर्ण एका बैठकीत म्हणायचे आहे। ज्या कोणी माझ्या ताईचं लहान बाळ असेल किंवा त्यांना घ्यायला कोणी नसेल, उठावं लागत असेल तर काही होत नाही, बिनधास्त उठा तुम्ही मध्ये, आणि त्याला काही जास्त वेळ लागत नाही, 1 ते 1.25 तासामध्येच पारायण होऊन जातं। 1.5 तासाच्या आत जास्त स्पीड म्हणजे तुमच्या स्पीडवर आहे ते वाचण्याच्या। शक्य झालं तर कमीत कमी 1.5 तास लागतो, काही जास्त वेळ लागत नाही, तेवढ्या याच्यात तुम्हाला पारायण करायचं आहे। स्वामींची सकाळी पण आरती घ्यायची, संध्याकाळी पण आरती घ्यायची, स्वामींच्या आवडीची चाफ्याची फुलं तुम्हाला वाहायची आहे। आणि
शेवटच्या गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जेवढा संकल्प करणार आहात तेवढा तुम्हाला करायचा आणि शेवटच्या गुरुवारी तुम्हाला गोरगरिबांना भोजन द्यायचं आहे किंवा 11, 21, 51 तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे त्या दिवशी मुलं तुम्हाला जेवू घालायचे आहे. नाही दुसरं काही जमलं निदान खिचडी करून आणि थोडा गोड प्रसाद काहीतरी शिरा वगैरे करून तुम्हाला त्यांना खाऊ घालायचं आहे. त्या दिवशी तुम्हाला आणि मुलांना त्यांच्या आवडीच्या जी या मुलांना आवडते असं एक भेटवस्तू द्या. तुम्ही पेन वगैरे काही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार देऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला हे स्वामींचे 9 किंवा 11, 21 गुरुवार तुम्हाला अवश्य करायचे आहे. खूप चांगले आता मुहूर्त आहे, चांगले महिने आहे, यामध्ये करा. मी ही केलेले आहे आणि मी एकदा करणार आहे. पण माझे आता सध्या वैभव लक्ष्मीचे व्रत चालू असल्यामुळे मला दोन्ही शक्य होत नाही, कारण मला ॲसिडिटी असल्यामुळे मी जास्त उपवास करू शकत नाही. मी या अगोदर गुरुवार धरत होते, पण आता हल्ली मी ह्या 1-1.5 महिना आधी सोडले आहे. तर मी हे गुरुवार झाले, माझे शुक्रवार झाले की मी गुरुवाराला सुरुवात करणार आहे. तुम्हाला करायचे असतील तर उद्या विनायक चतुर्थी आहे, उद्याचा चांगला मुहूर्त आहे, सोबतच कार्तिक महिना असल्यामुळे आपल्याला या गुरुवाराला आपल्याला सुरुवात करायची आहे. स्वामींची खरोखर मनापासून भक्ती करा, खरोखर तुमचं चांगलं होईल आणि चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. मी याची शाश्वती तुम्हाला देते. मी हे खूप जवळून अनुभवलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा, कमेंट करा, म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे. आणि आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.